राज्याच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा अजूनही पतसंस्थांवर आहे। आता पतसंस्थांची जबाबदारी वाढली असून बेरोजगारांना व्यवसायाभिमुख बनवण्यासाठी आणि त्यांची पत निर्माण करण्यासाठी पतसंस्थांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी व्यक्त केलं। कोल्हापुरातील आनंद भवन हॉलमध्ये झालेल्या पतसंस्था फेडरेशनच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या। महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशनच्या वतीनं राज्यभरातील सहकारी पतसंस्थांच्या महिला मेळाव्याचं आज आयोजन केलं होतं। त्याला महापौर रूपाराणी निकम, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक, वैष्णवी महाडिक, सुरेखा लवांडे, भारती मुथा, निलिमा बावणे, ॲडव्होकेट अंजली पाटील, राजश्री पाटील यांची उपस्थिती होती। सहकार सम्राज्ञी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांसाठी काही स्पॉट गेम घेण्यात आले, तर समाजकारण आणि राजकारणाच्या बरोबरीनं महाडिक परिवारानं महिला सक्षमीकरणासाठी केलेलं काम अतुलनीय असल्याचं मत गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी व्यक्त केलं। पतसंस्थांनी केवळ ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं या पलीकडे जाऊन महिला बचत गटांना सक्षम बनवणं आवश्यक असल्याचं सांगितलं। काही मायक्रो फायनान्स कंपन्यांमुळे महिला कर्जाच्या विळख्यात सापडतात। अशावेळी पतसंस्थांनी महिला बचत गट सक्षम करण्यासाठी आणि त्या महिलांचं कुटुंब टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत। त्यासाठी बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून द्यावी असं पाटील यांनी सांगितलं। बचत गटांनी सुद्धा बाजारपेठेचा अंदाज घेऊन नवनव्या वस्तूंची निर्मिती करण्याचं आवाहन राजश्री पाटील यांनी केलं। दरम्यान सहकार सम्राज्ञी या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली। त्यामध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या महिलांनी आपल्या क्रीडा कौशल्याचं सादरीकरण केलं, तसंच आत्मविश्वास, प्रसंगावधान, सामान्य ज्ञान यांची चाचणी घेण्यात आली। यावेळी महिला आणि बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेविका माधुरी नकाते, रेखा उगवे, दीपा ठाणेकर, माधुरी भटकर, अर्चना कोराणे, जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वेल्हाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।